नमस्कार. प्रादेशिक वृत्त विभागाने आयोजित केलेल्या या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. भारतासह तब्बल 180हून अधिक देशामध्ये आजचा दिवस योगाभ्यास करत साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली योग हा आरोग्य आणि कल्याणासाठीचं जागतिक चळवळ बनतो आहे. संयुक्त राष्ट्रांनी 2014 साली आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव स्वीकारल्यापासून अनेक देशात हा दिवस अभूतपूर्व उत्साहानं साजरा होतो आहे. समकालीन समाजातली योगाची वाढती प्रासंगिकता यातून अधोरेखित होते. म्हणूनच आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज आपण बोलावलंय ठाणे शहरातल्या घंटाळी मित्र मंडळ या नामांकित योग्य संस्थेमध्ये योग विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले योगाचार्य गुरुजी श्रीकृष्ण म्हस्कर यांना आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त होत असलेल्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. यंदाच्या योग दिनाची संकल्पना निरामय वृद्धत्व, त्या संकल्पनेबद्दल सुरुवात करण्यापूर्वी माझे दोन्ही गुरुजी योगाचार्य काबा सहस्रबुद्धे आणि माझे योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या मी स्मृतीला अत्यंत मनापासून वंदन करतो आणि आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. निरामय वृद्धत्व ही जी संकल्पना